जय शिवराय सर्वांना. काय चाललं सर्वांचं? मजेत का सर्वजण? झालं आता दिवसभराच्या कामातून निवांत. थोडं दिवसभर नुसती दव 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 चालूच राहती माणसाची. मागे सकाळ झाली बस तेच, वेगळं काहीच नसतं. खायचं प्यायचं आणि कामं करायची, बस तेच. 2 पोळ्या खायच्या आणि दिवसभर काम करायचं 2 पोळ्या. काय जिंदगी आहे दादांनो. खरंच खूप अवघड झालंय बरं का जगणं. म्हणजे खूप कामातच वेळ चाललाय, स्वतःसाठी वेळ नाही निघत. मग जेव्हा रिलॅक्स होतं तेव्हा पोटाची खळगी भरावी लागते. तिथं पण ब्रेक नाही, तिथे खाल्ल्याशिवाय उभं राहू शकत नाही आपण, नाही का. मी आज तर खूप बोर झाले. मला आज 7 वाजले घरी यायला. लॉक लावायचा टाइम तेव्हा ऍडमिशन आलं. मग मॅडम बरोबर मला थांबावंच लागलं. इतकी चिड आली. म्हणलं जाऊ द्या, ऍडमिशन येत आहे तर आपला फायदा आहे. कारण की ऍडमिशन भरपूर झाले तर आपली सॅलरी पण वाढणार. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या चांगले. पण लवकर यायला काय होतं म्हणलं, यांना कुलूप लावून लगेच पालक लोक आले. खूप आम्हाला हे झालं. पण माणसाला एवढं खायला लागत बरं. पण काय माहिती, रिकामी कामं जास्त झाले आता जिंदगीमध्ये. खरंच पोटापुरतं जर कमवायचं म्हणलं ना, इतकं सुखी माणूस, खरंच खूप सुखी. आणि 2 टाइम भाकर कुठं पण भेटते खायला. 4-5 हजारात पोट भरतं. कारण की 5,000 तर नाही बरं, रेंट भाडं वगैरे राहतं. आता ते जास्तच झालं नाही ना, भाडं वगैरे आमकं डमकं. नाही, गावाकडे जर फॅन आम्ही लागतं, आपण कूलर राहिलो लागतं. तसं आहे आपल्याला. गावाकडे जर राहायचं म्हणलं तर पोटापुरतं करायचं म्हणल्यावर आपल्या घरचे 12 महिन्याचं हे पडलेलं राहतं, धान्य वगैरे. आणि शोच्या वस्तू म्हणजे टीव्ही, फॅन, कूलर, फ्रीज असं नाही. म्हणजे याच भानगडी जास्त झालेल्या आहे जिंदगीमध्ये. याचा हेवा देवा करू करू याची इकडे गाडी घ्यायचा, घोडा घ्यायचा, बंगला बांधायचा. आपण गाडी घेऊ पण गाय घेऊ का? कारण गाय आपल्याला दूध देते. काय नाही देत ती गाय आपल्याला, तुम्ही सांगा. त्याच्यापासून शेणखत तयार होतं, गवऱ्या होत्या, गोमूत्राचं किती मोठे माणूस फायदे. ते नाही विचार करीत ना. माणसं काय विचार करते मध्ये, सिटीमध्ये कुत्रे पाळते, बकऱ्यांनी पाळीत, गायनी पाळीत, कुत्रे पाळते. आणि वृद्ध आश्रमला आई वडिलांना नेऊन सोडते. असं असतं. त्यांना कुत्र सांभाळलं जातं, पण म्हातारे आई वडील नाही समाजा. असं असतं. आमचे काय करतील तर देव जाणे. हे आले बा कुठले काढले ते आज दिवस पुरत नाही त्याला. शाळेतून आले ना तसे हिंडत राहते आपले मैत्रिणी. म्हणजे इतक्या मैत्रिणी झालंय, पायाचं काम नाही. ते बा तिला आता बलिलं म्हणलं मध्ये ते नाही ना, अजून येते म्हणून थोड्या. भूक लागली का ताव पळते. मग भूक लागली भूक लागली भूक लागली. लेच सती ते पोरं. पहिले असं होतं का, माझी आई सासू ते म्हणतात तुमचे 1 लेकरं 10 लेकरांची बरोबरी करते म्हणे. आमचे लेकर कुणीकडे खेळत होते म्हणे. काही टेन्शन नव्हतं. गावात कुठं फिरत होते म्हणजे जवळ कोणाच्या गेले ते आजी आजोबाच्या जवळ. कारण की आई वडील तर वेळेवर राहतच नव्हते. कारण की ते कामानिमित्त बाहेर निघून जायचे. आणि मग खेळायचे तर ते आजी आजोबाकडे किंवा चुलत्या काकाकडे. गावात अख्खं गाव कुठं हिंडायचे, कोण म्हणजे कोणी जवळ घेत होतं. असं नव्हतं की कोणी हाकलून देत होतं, असं नव्हतं. पहिले आणि चुकलं तर कोणी मारित होतं. आजकाल असं आहे की लगे मास्तरनं जरी हाणलं तर त्याला भांडायला जाते, कोण मारलं म्हणून नाही पोराला. असं आहे, इतकं अवघड आहे. त्याच्यामुळे शिक्षण बी कमी झालेलं आहे. म्हणजे पाहिजे तसं शिकत नाही पोरं. काय बंद झाले, शिकत नाही ना. मग पोरं उलटे शिक्षक मास्टरला लोकांनी काय ठरवलेलं, येईन तर येईन, नाही तर राहीन तर राहीन. ते काही शिल्लकचं डोकं नाही लाव. मोठाले पोरं तर उलटे मास्तरला मारते. असं अवघड आहे. तू बाहेर भेट म्हणतो मग सांगत म्हण तुला. अशी धमकी देतात डायरेक्ट. ते कोणाच्या सपोर्टमुळे, आई वडिलाच सपोर्टमुळे. हा नाही तर आई वडिलांचं जर म्हणलं तिथं जाऊन जा वाटलं तेव्हा हाणायला चुकलं का इथं, मग ते बरोबर ठिकाणावर येत असतं. हे पाय गव्हाचं चिक कोणाला खायचं दादांनो? हात वर करा. ज्याला खाणं असेल त्यांनी कमेंट करा. मी आता थोड्या वेळाने ते गहू दळून घेते. चटकापासून शिवाय 3 दिवस झाले भिजून. कारण खायसाठीच मी 2 किलो गहू भिजू घातले. ते तुमच्या आणि गावाचा चीक मला खूप आवडतो पहिल्यापासून. पहिले आई काय करायची, गावात जायची याचा त्याचा चीक हाटाला. म्हणजे बोलवायचे ना पहिले, ज्याला चीक हाटता येतो. तर माझ्या आईला येत होता. मग मी लहान होतो शिवानी सारखा, तो सोबतच राहायचो पाठीमाग. चीक हाटायला गेली की एक म्हणजे तिथून लगे परत घ्यायची. चीक हाट लागलं परत घ्यायची आणि त्याच्यामध्ये लगे टाकून आणायचं. परत भरून देत होते ते बी आणि मग खात बसायचं.
लस मजा होती ती चिक खाण्यामध्ये. परत खारुड्याचं ते कण्या म्हणतात त्याला, ते पण खूप आवडायचं. तर आता गुढीपाडव्याला गेलतो गावाकडं, आईला सांगितलं होतं तर आईनं ते करून ठेवलेलं होतं. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मस्त लगेच चिक खाटीला त्या थोडासा करेल होता. ते लेकाड्या तो बघण्यात आटून घेतला, दिला, खूप खाल्ला मग सकाळी सकाळी, खूप भारी. आता आज दळायचे गहू, उद्या दिवशी पाण्यात राहीन, परवा दिवशी शिजू. मग तुम्ही नक्कीच या खायला. तशी मी प्रोसिजर तर दाखवते तुम्हाला दळताना. ठीक आहे, चला बाय. जय शिवराय, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. या जेवण करायला. आणि आपल्या फॉलोचा फोन आला होता मला, विठ्ठल सपका गेवराईहून बीड मध्ये. हा, तर ते म्हणे, काय चाललं दादा, काय नाही. म्हणलं काय नाही बाबा, चालू आहे काम वगैरे. आला होता का? हो, काय म्हणत होते? काय चाललं म्हणे, जायचं म्हणलं. त्यांचे बी काय काम वगैरे चालू आहे म्हणलं. मी बाहेर आलेलो आहे, नंतर कॉल करेन म्हणलं परत. ते पहिले पण आला होता त्यांचे. चला बाय, काळजी घ्या सर्वजण. जय शिवराय तुम्हाला, रामकृष्ण हरी.